रामराम शेतकरी बंधूंनो, तर आज आपण बोलणार आहे तुरीची शेंडे खुळणी ही कधी करायला पाहिजे आणि कशी करायला पाहिजे आणि त्यात येणाऱ्या अडचणी. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिली तर शेंडे खुळणीनंतर आपल्याला प्रत्येक वेळ एक बुरशीनाशक त्यावर घ्यायचंच आहे फवारणीतून. बुरशीनाशक आणि स्टिकर आणि कीटकनाशक हे आपण घेऊ शकता, तुरीच्या परिस्थितीनुसार आपण ते ठरवावं. तर पहिली शेंडे खुळणी ही आपण 20 ते 25 दिवसा दरम्यान घ्यायला पाहिजे. दुसरी शेंडे खुळणी ही आपण 50 ते 55 दिवसा दरम्यान घ्यायला पाहिजे आणि तिसरी शेंडे खुळणी हे 80 ते 85 दिवसा दरम्यान घ्यायला पाहिजे. तर आता पहिली शेंडे खुळणी सहज होऊन जाते, दुसरी शेंडे खुळणी सहज होऊन जाते आणि तिसऱ्या शेंडे खुळणीच्या वेळेस आता तूर आपली छातीपर्यंत येते. तर ते जे शेंडे खुळणीचं यंत्र आहे ते आपल्याला असं धरावं लागते, म्हणजे ते ब्लेड जे आहे ते आपल्या चेहऱ्यावर येते कुठंतरी. तर आपण त्यावेळेस काळजी घ्यायला पाहिजे. अर्धे शेतकरी खुळत नाही शेंडे त्यावेळेस, तर 2 शेंडे खुळणीमध्ये पण आपलं बऱ्यापैकी काम होऊ शकते नाही खुळल्यापेक्षा. आणि एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी पारंपरिक पद्धतीने सोयाबीन पेरलं आहे तिफनच्या सहाय्याने किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने, तर त्यांनी पहिली शेंडे खुळणी हे टाळावी. कारण ज्यांनी जागा सोडली आहे किंवा ज्यांची कोरी तूर आहे त्यांनीच पहिली शेंडे खुळणी करा. कारण शेंडे खुळणी हे शाखेय वाढीसाठी असते आणि तुम्ही त्याला जागा सोडली नाही आहे तर त्याचा काही फायदा नाही. आणि ज्या वेळेस तुम्ही शेंडे खुडता तेव्हा त्या तुरीची उभाट वाढ थांबून शाखेय वाढ होते. तर त्यासाठी तुम्हाला जागा पण पाहिजे आणि ते सोयाबीन त्यावेळेस वाढणीच्या व्हेजिटेटिव्ह फेजमध्ये असते. तर ते सोयाबीन वाढते, त्याची सावली तुरीवर पडते, ते तूर पण कुठंतरी दबते आणि ते तूर तिथं मार खाऊ शकते. तर प्रत्येकाच्या जमिनीवर ते डिपेंड करते, पण ते तूर मार खाऊ शकते. तर ह्या आपण काळजी घेतल्या पाहिजे. आता 1-1.5 मिनिटात सगळं सांगणं तर काही पॉसिबल नाही आहे. तुम्हाला जर सगळं लागलं तर मला कॉमेंटमध्ये सांगा, मी सविस्तर एक व्हिडिओ बनवून यूट्यूबवरती टाकतो. धन्यवाद.